या ठिकाणी आले होते। या ठिकाणी आल्याच्या नंतर द्वापारयुगामध्ये या ठिकाणी गावरे काही नव्हतं, पूर्ण फॉरेस्ट एरिया होता, जंगल होतं आणि तिथं तुम्ही थांबलाय तिथं पूर्ण पहिले पाण्याचा परिसर होता, पाणी होतं। त्या पाण्याच्या आतमध्ये हा ज्योतिर्लिंग होता। तर असं कोणाला माहीत नव्हतं की या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे म्हणून। तर पांडवस काही बऱ्याच गायी होत्या, त्यातली एक गाय होती, तिचं नाव होतं काली कपिला। ते दररोज त्या तलावाच्या ठिकाणी चारा पाणी खायचं, जेवढं दूध आहे पूर्ण त्या ज्योतिर्लिंगावरती अभिषेक करून रुद्री करून ती वापस बाहेर यायची। तर असे बरेच निघून गेले। तर स्वयं साक्षात श्रीकृष्ण आणि पांडवस होते त्यावेळेस मार्गदर्शन करण्यासाठी। तर त्यांनी सांगितलं की जेवढं आपल्या ग्रुपमध्ये जे गायी जे आहेत तेवढ्या सर्व काही दूध पितात, म्हणजे त्यातली एक जी गाय आहे कामधेनू जी आहे, म्हणजे तिचं नाव आहे काली कपिला। या गाईचं दूध आपल्याला भेटत नाही आणि या गाईचं दूध कोणी काढून घेते मनामध्ये, याचा अजून मी शोध लावा। तर एका दिवशी भीमगाच्या पाठीपाठ मिळाल्या गाणी त्या तलावाच्या आतमध्ये उडी मारली, तशीच त्या भीमाने त्या तलावाच्या आतमध्ये उडी मारली। भीमाने तलावाच्या आतमध्ये उडी घेतल्यानंतर भीमाचे जे डोळे होते ते पूर्ण अचानक दिपायला लागले होते, आतमध्ये काही दिसत नव्हतं, कारण की आतमध्ये दिव्य शक्ती होती। त्यावेळेस स्वयं भीमाने श्रीकृष्णाला सांगितलं या ठिकाणी काहीतरी दिव्य शक्ती आतमध्ये काही दिसत नाही। त्यावेळेस स्वयं श्रीकृष्णाने सांगितलं की तुमचा जो भीम शस्त्र गदा जो आहे, तुम्ही काय करा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या 4 खांब मारा आणि पाणी बाहेर काढा। तर पाणी बाहेर काढल्यानंतर हा ऑटोमॅटिकली ज्योतिर्लिंग वर आला। हा ज्योतिर्लिंग वर येता वेळेस आपला जो सूर्य आहे या सूर्यापेक्षा 10 गुण जास्त या ज्योतिर्लिंगाला तेज होता, दिव्य शक्ती होती। रात्रंदिवस होत नव्हती, रात्रंदिवस होण्यासाठी असं काही ऑप्शन नव्हतं त्यावेळेस। तर स्वयं श्रीकृष्णाने सांगितलं की याच्या अगोदर म्हणजे 7व्या नंबरला जो तामिळनाडू राज्यामध्ये म्हणजे तामिळनाडू स्टेटमध्ये रामेश्वर आहे, त्या रामेश्वरमध्ये त्रिवेणी संगम आहे। त्या त्रिवेणी संगमातून 21 मूठ वाळू म्हणजे शिलागंड रेत आणून या ज्योतिर्लिंगाची स्थापना करा, तर त्याचा तेच कमी होऊ शकतो। तर तामिळनाडू यातून शिलागंड रेत आणून या ज्योतिर्लिंगाची स्थापना जी केलेली आहे ते भीमाने स्थापना केली। आणि दुसरं एक महत्त्व आहे या ठिकाणी, तुम्ही या ज्योतिर्लिंग तुम्ही 11 ज्योतिर्लिंगाला जाऊ तर भारतातल्या कुठल्याही शंकराचा व कोण्याही महादेवाच्या मंदिराचा त्यावेळेस तुम्ही महादेवाला फेरी मारता वेळेस, प्रदक्षिणा घेता वेळेस महादेवाला फेरी पूर्ण मारत नाही, शंकराला परिक्रमा अर्धी असते। मात्र महाशिवपुराणाच्या अनुसार भारतामध्ये 3 ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण आहे। पहिलं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर, त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेशचा उल्लेख आहे, त्या ठिकाणी सुद्धा परिक्रमा पूर्ण चालते म्हणजे ग्राउंड फ्लोअरला। दुसरा आहे बनारसमध्ये काशी विश्वनाथ, त्या ठिकाणी हरिहरे म्हणजे शिव आणि विष्णू, आणि हा लास्टचा नागेश्वर या ठिकाणी दोन्हीपणे ब्रह्मा विष्णू महेश पण आहे, शिव आणि विष्णू दोन्हीचा आतमध्ये एकत्रच मिळाले म्हणजे हरिहरे, त्याच्यामुळे या ज्योतिर्लिंगाला प्रदक्षिणा पूर्ण चालते। तर आपण वर्षातून एकदा शंकरला तुळस वाहतो, ते म्हणजे वैकुंठ चतुर्थी सालातून एकदाच वाहतो। मात्र आमच्या या 3 ज्योतिर्लिंगाला दररोज म्हणजे 12 महिने तुळस अर्पण आहे, कारण की विष्णूसोबत असल्यामुळं शंकराला तुळस या ठिकाणी अर्पण केलं जातं। आता हे तुम्ही मंदिर पाहिलेले, मंदिरात 3 गेट आहेत, एक मंदिराच्या पश्चिमेस आहे, एक उत्तरेस आणि एक दक्षिणेस आहे। हे समोरचं मेन एंट्रन्स आहे। हे मेन एंट्रन्स इसवी 1212 म्हणजे 750 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। हे मेन एंट्रन्स तुम्ही मंदिराच्या पूर्वेला होतं। तुम्ही एक संतांचं नाव ऐकलं असेल, पंढरपूरहून संत नामदेव आले होते या ठिकाणी गुरु करण्यासाठी, त्यांच्या गुरुचं नाव आहे विसोबा टीचर, जे मंदिराच्या बाहेर मंदिर आहे। तर नामदेव महाराज येण्याच्या अगोदर त्यांनी त्यांची परीक्षा घेतली की एका मात्रा रूप धारण केलं आणि एका पिंडीवर पाय देऊन ते झोपी गेले होते। ते पिंडीवर पाय देऊन झोपी गेल्यानंतर नामदेव महाराज त्या ठिकाणी गेले आणि नामदेव महाराजांनी पाहिलं की एक चक्क म्हातारा माणूस एका पिंडीवर पाय देऊन झोपल्याला काही वाटते का नाही। तर नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा तुमचे जे पाय जे ते शंकराच्या डोक्यावर आहेत, ते शंकराचा अपमान तुमचे पाय घ्या आणि ते बाजूला ठेव। तर विसोबा टीचरने सांगितलं, बाळा मी म्हातारा आंधळा आहे आणि माझे काही हातपाय उचलत नाही, तुला जर दिसत असतील तर तू माझे पाय घे आणि ते बाजूला ठेव। तर नामदेव महाराजांनी त्यांचे पाय धरले आणि बाजूला ठेवले, तर त्यांच्या पायाखाली दुसरी एक पिंड पुन्हा निर्माण झाली, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा चमत्कार झाला। तर पुन्हा उचलली आणि पुन्हा बाजूला ठेवलं, तर त्या ठिकाणी सुद्धा एक पिंड निर्माण झाली। जिथं जिथं पाय ठेवले तिथं 6 पिंड निर्माण झाले। तर नामदेवला कळाले साधारण व्यक्ती नाही, हे माझे गुरु आहेत। त्यावेळेस त्यांनी गुरुमंत्र घेतला आणि मंदिराच्या पूर्व दिशेला येऊन बसले होते। त्या ठिकाणी कीर्तनास आणि भजनास त्यांनी चालू केली होती। तर 750 वर्षापूर्वी जे भक्त जे होते त्यांना कीर्तना आणि भजनाचा फार छंद होता ऐकण्याचा, तर त्यांच्यासमोर जाऊन बसले होते। समोरासमोर जाऊन बसल्याच्या नंतर 750 वर्षापूर्वी जातीभेद फार होता। 750 वर्षापूर्वी जे ब्राह्मण समाज जे होता स्वतःला आधी श्रेष्ठ म्हणायचं, जेव्हा बाहेरून पाहिलं तर एक हलक्या जातीचा संत या लोकांना काही पण सांगतो काही अधिकार नाही आहे, हा हलक्या जातीचा आहे, त्याला मंदिराच्या बॅक साईडला धक्काबुक्की बाहेर काढा। तर नामदेव महाराजाला धक्काबुक्की दिली आणि मंदिराच्या बॅक साईडला काढून दिलं। ज्यावेळेस नामदेव महाराज मंदिराच्या बॅक साईडला येऊन बसले आणि या ठिकाणी कीर्तन भजन करत होते, हे नामदेव महाराजाचं मंदिर आहे। तर नामदेव महाराज जसं कीर्तन करू लागले, भजन करू लागले,
हे तसं तसं मंदिराचं पूर्वच द्वार पश्चिमेला टर्न झालेले मंदिर फिरलेलं आहे. तर असे बरेच कन्फ्यूज विचार करतात की इथं जे 120 फुटाचे गड्डे मंदिर जे आहे ते कसं पूर्ण शक्य एकच नाही, काहीतरीला प्रूफ पाहिजे. मात्र याच्या सायन्सच्या नुसार 2 निशाणे आहेत, महाशिवपुराणाच्या नुसार एक. आता सायन्स काय सांगते, अमेरिका, जापान आणि इंडिया दोन्ही सायन्सने मंदिरावर टेस्ट केली. या मंदिराला पाया नाही आहे, बिगर पायाचं मंदिर, याला न्यू नाही आहे, बेस नाही आहे, कारण की मंदिर टर्न होता वेळेस या मंदिराचा पाया सोडून दिलेला आहे. याची दुसरी निशाणी म्हणजे महाशिवपुराणाच्या अनुसार आहे. तुम्ही या ज्योतिर्लिंगात 11 ज्योतिर्लिंगाला जवळ तर कुठल्याही शंकराला त्याचा नंदी आणि मेनगेट जो वाचतो तो मंदिराच्या पूर्वेला असतो. मात्र अख्ख्या वर्ल्डमध्ये, अख्ख्या भारतामध्ये एकच मंदिर असे की त्याचा एंट्रन्स आणि नंदी जो आहे तो मंदिराच्या पश्चिमेस. आणि याची शेवटची निशाणी अशी आहे की ती ग्रंथात आणि पुस्तकात तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल तर एक ओवी आहे, फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती नामदेव हाती खूप उजपल्याला. म्हणजे संत शिरोमणी संत नामदेवच्या भक्तीने मंदिर पूर्ण फिरलेलं आहे. आज तुम्ही या मंदिराचा व्हाईट कलर पाहिलेला आहे, पांढरा कलर हा 350 वर्षापूर्वी मुघलांनी खंडित केलेला आहे, तोडलेला आहे. तर तोडल्याच्या नंतर आपल्या इंदूरच्या महाराणी म्हणजे शिवभक्त अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरावर पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. वरचा तो वाळू आणि सिमेंटचा आहे आणि खालचा जो हा पूर्ण हिमाडपंथी आहे. अशा मंदिराची माहिती या ठिकाणी सांगितलेली. म्हणा नागनाथ महाराज की जय. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. अशी या मंदिराची माहिती आहे. ॲक्च्युली मी या ठिकाणी गव्हर्नमेंटवर असताना नेहमी सरला सांगितले आणि माझं सांगण्याचं काही चार्ज नाही आहे, जसं गाईडचं चार्ज असतं. तर ॲक्च्युली मी एक स्टुडंट आहे,